तुम्ही बघत आहात नाशिक ENT 24/7. दंग नाशिक, अथांग नाशिक. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्कार नाशिक, मी तुमचा होस्ट धनंजय पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमचा लाडका कार्यक्रम जिंका नाशिक जिंका. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत नाशिक येथील सुप्रसिद्ध मंदिर कालिका देवी मंदिर येथे. तर मित्रांनो, आज आपण येथे यात्रेची मजा लुटणार आहोत आणि येथे आलेल्या भाविकांसोबत प्रश्न उत्तर खेळणार आहोत. तर बघूया आज या इंटरनेट मोबाईलच्या जगात कोण किती डीपमध्ये म्हणजे कोण किती आपल्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतं बघूया. चला तर मग खेळूया कालिका मंदिर येथे जिंका नाशिक जिंका. तुमचं नाव काय? सायली खेळणार. सायली. सायली, मला सांग, जगातील सर्वाधिक कार्बन ऑक्सिजन करणारा देश कोणता? भारत. सायलीने चांगला प्रयत्न केला, पण सायली तुझं उत्तर चुकलं, काय हरकत नाही. सायली, तू कुठून आलीस? नाशिक. नाशिक. अच्छा, आम्हाला सांग, तू आमचं चॅनल बघते का नाशिक ENT 24/7? हो हो. तुला कोणता शो आवडतो त्याच्यामध्ये? संध्याकाळी 6:30 वाजता जिंका नाशिक जिंका असतो. क्या बात आहे, सायलीला माझा शो आवडतो. थँक्यू सायली. तुझं नाव काय? शंतनू बिरारी. शंतनू. शंतनू, मला सांग, पंजाब नॅशनल बँकेचे अँबॅसेडर कोण आहेत? पंजाबराव देशमुख. बँकेचं नाव पंजाब म्हणून पंजाबराव देशमुख, काय हरकत नाही. तू कुठून आलास? मी नाशिक. तू बघतो का नाशिक ENT? हो. कसं आहे आमचं चॅनल? चांगलं वाटलं? एकदम जबरदस्त. तुला कोणता शो आवडतो त्याच्यामध्ये? मला अर्थातच जिंका नाशिक जिंका. क्या बात आहे, माझी खूप मोठी फॅन फॉलोइंग होती मित्रांनो. थँक्यू मित्रांनो. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी एखादं गाणं म्हणाल का? की वजह तुम हो गुनगुनाने की वजह तुम हो जिया जाए न ना और पिया रे जिया जाए ना और पिया रे क्या बात आहे. आम्हाला खरं सांग, तुला खरंच जियाने जाते का? हां, तुला खरंच जियाने जाते का? असं काही गोष्ट नाही आहे, पण तुम्ही म्हटले म्हणून गाणं म्हटलं. ओके, थँक्यू मित्रा. तुमच्यासोबत बोलून मजा आली, थँक्यू. तर बघूया मित्रांनो, अजून किती भाविक आहे तिथे. आपल्याला बरंच सारं खेळायचं आहे आणि कोण 1000 रुपये जिंकतं ते. तर मित्रांनो, इथे कॉलेज ग्रुप आहे, आपण त्यांच्यासोबत खेळूया. हॅलो मित्रांनो, मी धनंजय. हा एक गेम शो आहे जिंका नाशिक जिंका. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल. जर तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 10 रुपये. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 100 रुपये. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 1000 रुपये. तर तुम्ही तयार आहात? हो. तुझं नाव काय? मानस वागचौरे. मानस. मानस, मला सांग, पंजाब नॅशनल बँकेचे अँबॅसेडर कोण आहेत? पंजाब नॅशनल बँकचे नो आयडिया, ॲक्च्युली नो आयडिया. कोई बात नाही. तुझं नाव काय? राहुल साळुंके. राहुल. राहुल, मला सांग, जगात सर्वाधिक कार्बन ऑक्सिजन करणारा देश कोणता? अमेरिका. क्या बात आहे, एकदम फटाफट उत्तर दिलं, पण उत्तर चुकलंय, काय हरकत नाही. मित्रांनो, मला सांगा, तुम्ही कुठून आलात? रेझोनन्स. नाशिक. 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 मग आमच्या प्रेक्षकांसाठी एखादा डायलॉग होऊन जाऊ दे ना. कोणता डायलॉग? कोणता पण, तुला जो आवडेल तो. डॉन को पकडना मुश्किल नहीं, नामुमकिन है. क्या बात आहे, तू डॉन आहे क्या बाय? ओके, चला मित्रांनो, बघूया. इथे अजून आपले काही मित्र आहेत. तुझं नाव? संकेत. संकेत. हा एक गेम शो आहे जिंका नाशिक जिंका. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल. जर तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही 10 रुपये जिंकू शकतात. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तुम्ही 100 रुपये जिंकू शकतात. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही 1000 रुपये जिंकू शकतात. तर संकेत, तू तयार आहेस ना? हो. पक्का? हो. ओके. संकेत, मला सांग, मेघालय राज्याचे लोकनृत्य कोणते आहे? मेघालय राज्याचे काय लोकनृत्य नाही माहीत. ठीक आहे, काय हरकत नाही. तुझं नाव काय मित्र? हर्षल. हर्षल, मला सांग, शिक्षक दिवस केव्हा असतो? 5 सप्टेंबर. क्या बात आहे. हर्षलचं बरोबर आहे का उत्तर? हो, बरोबर आहे. टाळ्या झाल्या पाहिजे हर्षलसाठी एकदा. हर्षलने 10 रुपये जिंकलेत. हर्षल, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी? सिंह. थोडस ऍक्च्युली मुली खूप हुशार असतात, बघ, मुलींना माहिती आहे. तर आपण हर्षलला 10 रुपये देऊन त्याचं अभिनंदन करूया. हर्षल, तू कुठून आलास? इथूनच नाशिक, गंगापूर रोड. तर तू आमचं चॅनल बघतो का नाशिक ENT? हो.
तुला कोणता शो आवडतो त्याच्यात? जिंका नाशिक. क्या बात आहे, मीच आहे त्याच्यात, बघतो ना मला. ओके, तुझं नाव काय? श्रुती. श्रुती. श्रुती, मला सांग भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. बरोबर आहे का उत्तर? हो, श्रुतीचं उत्तर अगदी बरोबर आहे. श्रुतीने 10 रुपये जिंकलेत. श्रुती, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या गावी झाला? नाही माहिती. काय अंदाज? नाही माहिती. ओके, काही हरकत नाही. श्रुतीला आपण 10 रुपये देऊन तिचं अभिनंदन करूया. हा, श्रुती, कुठून आलीस तू? नाशिक मधूनच. नाशिकला कुठून? जत्रा हॉटेल. तुला माहिती आहे का आपल्या नाशिकला नवीन चॅनल चालू झालंय, नाशिक ENT? बघते मी. क्या बात आहे. कोणता शो आवडतो तुला त्याच्यामध्ये? हाच तुमचा. क्या बात आहे, थँक्यू श्रुती. तुझं नाव काय? मल्लिका. मल्लिका. मल्लिका, मला सांग भारताचे कोणते राज्य आहे ज्याची राज्यभाषा इंग्रजी आहे? तामिळनाडू. मल्लिकाने चांगला प्रयत्न केला, पण मल्लिका तुझं उत्तर चुकलं. काय हरकत नाही. कुठून आलीस तू? मी मँगलोर. बँगलोर. क्या बात आहे. नाशिकला कॉलेज? हो, कॉलेज. ओके, कसं वाटलं आमचं नाशिक एकदम छान. आणि आमचा शो कसा वाटतो आता? एकदम छान. थँक्यू. तर मित्रांनो, हा ग्रुप आपल्यासाठी एक गाणं म्हणतोय, बघूया कसं म्हणतात ते. तडतड आली गालावर आली आणि अंगात भरलंय वारे ही फिरतीची बाधा झाली. हे उरात होतंय तडतड आली गालावर आली आणि अंगात भरलंय वारे ही फिरतीची बाधा झाली. उदीर झालो या मग बधीर झालो या मग तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या. अरे उडतंय मुंगाट पळतंय झिंगाट रंगात आलं या. झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. थँक्यू मित्रांनो, यांनी आपल्याला खरंच झिंगाट करून टाकलंय आज. थँक्यू सो मच मित्रांनो, तुमच्यासोबत बोलून मजा आली. तर मित्रांनो, इथे आपले काही चिल्ले पाल्ले भाविक आहेत, आपण त्यांच्यासोबत खेळू. हॅलो मित्रांनो, तुझं नाव सांग. मंदार जोशी. मंदार. तर मंदार, तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? नागपूर. क्या बात आहे, मंदारने एकदम झटक्यान उत्तर दिलंय. मंदारने 10 रुपये जिंकले. मंदार, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे. पंजाब नॅशनल बँकेचे अँबॅसिडर कोण आहेत? अँबॅसिडर नाही माहिती. खूप फेमस नाव आहे. फेमस नाव नाही माहिती. ओके, कोई बात नाही. आपण 10 रुपये देऊन त्याचं अभिनंदन करूया. थँक्यू. तर नाव काय बोलला? मंदार. मंदार. मंदार, तुझ्या हॉबीज काय आहे? माझ्या हॉबीज वक्तृत्व, कविता, तसंच वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलणे किंवा सूत्रसंचालन वगैरे. क्या बात आहे, सूत्रसंचालन पण खूप छान करतो. तर आमच्या प्रेक्षकांना एखादी छोटीशी कविताच्या 2 लाईन म्हणून दाखव ना. कवितेवरनच आहे. कविता ही काय असते? कविता ही काय असते? काही शब्दांची मेळ असते. कविता ही काय असते? काही शब्दांची मेळ असते. अनेकांची भावना असते जी कधी विखुरत नसते. कविता ही काय असते? कविता ही काय असते? अनेकांची विचार असतात. अनेकांच्या मनाची गाठ असते जी कधी तुटत नसते. कविता ही काय असते? अथांग समुद्राची लाट असते. याच्याकडे जाताना सातत्याची वाट असते. कविता ही काय असते? जीवनाची साथ असते. एखाद्या पर्वतासारखी उंचवणारी एक ताट मान असते. शेवटी कविता ही कविताच असते. शेवटी कविता ही कविताच असते. मित्रांनो, एकदा मंदारसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आपल्या नाशिकमध्ये खूप जबरदस्त टॅलेंट लपलंय मित्रांनो. बघितलं आपण, मंदारनी कवितावर खूप छान कविता केली आहे. थँक्यू मंदार. मंदार, तू कुठून आलास? भोसला मिल्ट्री. भोसला मिलिटरी स्कूल. ओके, तुझ्या अजून काही ॲक्टिव्हिटीज, हॉबीज अशा अजून काही? ॲक्टिव्हिटीज, हॉबीज मग असंच मग मॅनेजमेंट मग नंतर मग कलेक्शन वगैरे. ओके, खूप चांगले हॉबीज आहे याच्यात. थँक्यू मंदार, तुझ्यासोबत बोलून खरंच खूप मजा आली. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. तर बघूया मित्रांनो. आज आपण होतो कालिका मंदिर येथे. बऱ्याचशा भाविकांनी आपले प्रश्नांची उत्तरे अचूक देऊन बरेचसे पैसे जिंकलेत. तर मित्रांनो, मी असाच केव्हाही कधीही कुठेही येऊ शकतो तुमचं जनरल नॉलेज चेक करायला. म्हणून बघत राहा जिंका नाशिक जिंका, नाशिक ENT 24/7 चॅनलवर. तुम्ही बघत आहात नाशिक ENT 24/7. दंग नाशिक, अथांग नाशिक.